काल जे विवेचन आपण पाहत होतो की श्री अरविंदांनी या भारतीय संस्कृतीचा पाया ह्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे सगळे त्यांचे त्यातले चॅप्टर्स हे केलेले आहेत, त्याच्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे सर जॉन वुड्रॉफ यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय मांडले आहे त्याबद्दलचे विचार अरविंदांनी सांगितलेले आहेत त्यांच्या पुस्तकात. ते आपण पाहत होतो आणि त्यातला राहिलेला भाग जो आहे, महत्त्वाचा भाग आहे, तो आत्ता आपण पाहतो. म्हणजे कालच्या विवेचनाशी आता हे सलग दृष्टीने पहा. मी पुन्हा मागच्या सर्व गोष्टींचा उल्लेख करत नाही. शेवटी फक्त मला आठवतं त्याप्रमाणे आपण अशा विचाराकडे आलेलो होतो की वुड्रॉफनी भारतीय संस्कृतीचं रक्षण व्हायला पाहिजे ह्याची निकड किती आहे, हे किती अर्जंट आहे आणि त्यासाठी भारतीय जनतेने किती ठामपणे हा प्रयत्न करायला पाहिजे याबद्दलचे विचार मांडलेले होते. आणि ते असं म्हणतात त्या ठिकाणी की भारतीय जनता आता जागृत झालेली आहे या बाबतीमध्ये, प्रयत्न होतो आहे, पण तो जितक्या सामर्थ्याने व्हायला पाहिजे तितक्या सामर्थ्याने तो होत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जो एक पक्का निश्चय सर्व भारतीयांमध्ये या बाबतीत दिसायला पाहिजे, कारण आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी खूप प्रयत्न त्या काळामध्ये चाललेले होते, पण सांस्कृतिक बाबतीमध्ये तितकं लक्ष दिलं जात नाही अशा प्रकारचा विचार वुड्रॉफनी त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि त्याच्या पुढे आता आपण जातो आणि ह्या विचारावरती म्हणजे वुड्रॉफचं हे जे म्हणणं आहे की अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की हा जो त्यांनी धोका म्हटलं आहे भारतीय संस्कृतीला हा खरा आहे आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आपण हा धोका आहे हे जाणून आपण प्रयत्न करायला पाहिजे असं म्हणून अरविंद पुढे वुड्रॉफच्या सगळ्या विवेचनाबद्दल असं म्हणतात की जॉन वुड्रॉफ यांनी भारतीय संस्कृतीवरती असलेलं संकट ज्या प्रकारे मांडलेलं आहे ते तसंच्या तसं अरविंदांना मान्य नव्हतं. हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे की का मान्य नव्हतं ते आता आपल्याला स्पष्ट होईल की जे काही सर्व त्यांनी मांडलं आहे ते फार चांगलं आहे, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं संकट भारतावरती सांस्कृतिक बाबतीमध्ये नाही आहे असं अरविंदांचं मत होतं. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, अरविंदांनी त्यांच्या ह्या म्हणजे वुड्रॉफच्या पुस्तकाबद्दल असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता जागृत झाली आहे एवढंच नाही तर भारतामध्ये पुनरुत्थानाची जी क्षमता, पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन म्हणजे रेनेझान्स आणि अरविंदांच्या काल मी कदाचित हे सांगायला विसरले असेल की अरविंदांचं हे जे पुस्तक आहे फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर, या पुस्तकाचं आता सध्या नाव रेनेझान्स इन इंडिया असं आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही जर कधी विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला फाउंडेशन ऑफ इंडियन कल्चर ह्या नावाने हे पुस्तक आता मिळणार नाही. त्याच पुस्तकाला आणि त्याच्यामध्ये थोडा काही भाग आणखी घालून रेनेझान्स इन इंडिया असं ते पुस्तक आता उपलब्ध आहे. तर रेनेझान्स याचा अर्थच पुनरुत्थान, पुनरुज्जीवन. तर अरविंद असं म्हणतात की भारताची पुनरुज्जीवनाची जी क्षमता आहे ती वुड्रॉफने जेवढी आहे तेवढी त्यांच्या विचारामध्ये त्यांनी किंवा त्यांच्या विवेचनामध्ये त्यांनी स्पष्ट केलेली नाही. म्हणजे जे संकट भारतावरचं संस्कृतीवरचं ते ज्या प्रकारे वुड्रॉफने मांडलं आहे ते त्यांना मान्य नाही. ह्याचं एक कारण हे की भारताच्या पुनरुत्थानाची क्षमता भारतामध्ये भारतीयांमध्ये आहे आणि ती तितकी त्या वुड्रॉफना जाणवली नसेल किंवा त्यांनी ती त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेली नाही. हा एक भाग. आणि दुसरं असं की अरविंदांचं मत असं आहे की वुड्रॉफ
सातत्याने त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की भारताने आता आपला बचाव केला पाहिजे, भारताने आपलं रक्षण केलं पाहिजे, हे सातत्याने ते जे सांगतात. तर त्याही बाबतीमध्ये अरविंदांचं थोडं वेगळं मत आहे आणि ते असं म्हणतात की भारताने केवळ बचावच केला पाहिजे असं नाही. ह्याचं कारण असं की ते म्हणतात आधुनिक काळामध्ये जे अशा प्रकारचे संघर्ष असतात, दोन राष्ट्रांमधले किंवा दोन गटांमधले, अशा आधुनिक संघर्षामध्ये जो पक्ष केवळ बचावात्मक भूमिका धारण करतो, फक्त आपलं संरक्षण करायचं, बाकी काही प्रयत्न करायचे नाहीत, केवळ बचावच करण्याचा जो पक्ष प्रयत्न करतो तो शेवटी पराभूत होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बचाव करताना अनेक दुसऱ्या पक्षाच्या अनेक गोष्टी स्वीकारल्या जातात, नाकारल्या जात नाहीत. तर हा जो आहे तर हा बचावच केवळ करून चालणार नाही. तर मग काय केलं पाहिजे, तर फार सुंदर ह्या बाबतीमध्ये अरविंदांचं मत आहे आणि ते असं म्हणतात की भारताने केवळ बचाव म्हणजे संस्कृतीचा बचाव न करता भारतीयांनी आक्रमक संरक्षण केलं पाहिजे, असा शब्द त्यांनी वापरला आहे. आक्रमक संरक्षण या संस्कृतीचं केलं पाहिजे. फार सुंदर शब्द आहे आणि फार फार मोठा सखोल विचार आहे त्याच्यामध्ये. आक्रमक संरक्षण असं ते म्हणतात. आक्रमण हा त्याच्यातला जो शब्द आहे त्याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नये. आक्रमण ह्याचा अर्थ राजकीय आक्रमण नाही की इंग्लंडवर जाऊन काही आपण स्वारी करायची किंवा इंग्रजांशी लढाई करायची, अशा प्रकारचा तो आक्रमण हा शब्द नाही आहे. हे राजकीय आक्रमण नाही आहे. आक्रमक संरक्षण हा शब्द त्यांनी संस्कृतीच्या संदर्भामध्ये वापरला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की भारतीयांनी आक्रमक संरक्षण स्वतःच्या संस्कृतीचं करायचं, याचा अर्थ की युरोपियांच्या संस्कृतीचा जो प्रभाव भारतीयांवरती निर्माण होतो आहे त्याला उत्तर म्हणून, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीयांनी आपल्या संस्कृतीचं सामर्थ्य वाढवायचं आणि आपल्याच संस्कृतीचा प्रभाव युरोपियांवरती निर्माण करायचा. हे आक्रमक संरक्षण की फार वेगळ्या प्रकारचा हा विचार आहे. हे राजकीय आक्रमण नाही, तर आपल्या संस्कृतीचं सामर्थ्य वाढवायचं. आणि सामर्थ्य वाढवायचं म्हणजे काय तेही त्यांनी फार सुंदर स्पष्ट केलं आहे पुढे, ज्याचा मी उल्लेख करणारच आहे की आपल्या संस्कृतीचं सामर्थ्य वाढवायचं आणि ह्या परकीयांवरती, ह्या युरोपियांवरती आपल्या संस्कृतीचा प्रभाव निर्माण करायचा. त्याला त्यांनी आक्रमक संरक्षण असं म्हटलेलं आहे. आणि असं होऊ शकतं असं ते म्हणतात. असं होऊ शकतं कारण भारताची त्या काळामध्ये बाह्य दृष्टीने भारतीय पारतंत्र्यामध्ये होता आणि त्यामुळे बाह्य दृष्टीने काही प्रयत्न करणं हे फार मोठं कठीण होतं. पण अरविंदांचं असं मत आहे की भारतामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य इतकं आहे की त्याचा उपयोग होऊन हे आक्रमक संरक्षण करता येऊ शकतं. आणि हे त्याचं आक्रमक संरक्षण कसं होऊ शकतं हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी फार सुंदर उदाहरणं आपल्याच भारतातली, आपल्या भारतीय संस्कृतीच्या संदर्भातली एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे असं की ते म्हणतात की हे युरोपीय, हे ब्रिटिश लोक भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी, आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांनी केवळ राज्य सत्ता इथे निर्माण करण्याचाच प्रयत्न केला नाही, व्यापाराचा तर प्रयत्न केला, पण त्याहून अधिक महत्त्वाचा भाग असा त्यांच्या आक्रमणाचा असा होता की त्यांनी ह्या आपल्या देशामध्ये लोकांना ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारावा, ह्यासाठी ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियांकडनं ह्या देशामध्ये झाला. आणि
अशी परिस्थिती होती की काही काळ आपल्या देशामध्ये असा गेलेला होता की खरोखरच भारतीय माणसं अगदी हा जो प्रचार आणि प्रसार केला जात होता तो भल्या बुऱ्या मार्गाने सगळे प्रकार होते त्याच्यामध्ये फसवून, गरीब लोकांना फसवून त्यांचं धर्मांतर केलं जात होतं आणि सुशिक्षित लोकांचे विचार बदलून आणि आपल्या संस्कृतीतले दोष त्यांना दाखवून त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत होता. अशा प्रकारे भल्या बुऱ्या मार्गाने प्रयत्न होत होते. आणि असा काही काळ गेला की ज्याच्यामध्ये केवळ आपल्या समाजातला कनिष्ठ आर्थिक सामाजिक वर्ग नव्हे तर उच्च शिक्षित माणसंसुद्धा धर्मांतरासाठी तयार झाली. काहींनी असं प्रत्यक्ष धर्मांतर केलं ही आपल्या इतिहासातली गोष्ट आहे. हे अशा प्रकारचं धर्मांतर आपल्या समाजामध्ये त्या काळामध्ये झालं. तर असा प्रचार आणि प्रसार त्यांच्या धर्माचा करण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये त्या काळामध्ये झाला आणि तो थोडा काळ यशस्वी झाला, हे आपण नाकबूल करू शकत नाही. परंतु अरविंद असं म्हणतात की फार लवकरच भारत ह्या बाबतीमध्ये भारत जागृत झाला आणि ज्याला त्यांनी हिंदू रेनेसान्स असं त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलंय, हिंदू पुनरुत्थान, हिंदू पुनरुज्जीवन भारतामध्ये निर्माण झालं. म्हणजे हिंदू धर्माचं सामर्थ्य आणि आपल्या सगळ्या आध्यात्मिक संस्कृतीचं सामर्थ्य भारतामध्ये निर्माण करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न समाजसुधारकांकडून आणि निराळ्या इतर मार्गांनी करायला सुरुवात झाली, ज्याला त्यांनी हिंदू रेनेसान्स असं म्हटलं आहे, हिंदू पुनरुत्थान म्हटलेलं आहे. आणि असं पुनरुत्थान भारतामध्ये त्या काळामध्ये झालं. आणि ते झाल्यानंतर हा जो काही ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार फार प्रकर्षाने आपल्या समाजामध्ये होत होता त्याच्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. आणि ह्या हिंदू पुनरुत्थानाचा हा जो प्रयत्न होता, ह्या प्रयत्नामध्ये किंवा ह्या प्रयत्नात यश मिळवण्यात अरविंद असं म्हणतात की त्यांनी दोन गोष्टी फार सहाय्यक झाल्या, त्या गोष्टींचं फार मदत झाली असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्या दोन गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या आहेत की असे जे प्रयत्न होत होते हिंदू पुनरुत्थानाचे, त्याला सहाय्यक अशा दोन गोष्टी झाल्या. आणि त्यातली एक म्हणजे तुम्ही कदाचित ऐकलं असेल, कारण मी सुद्धा माझ्या यंग एजमध्ये मी हे विचार ऐकलेले होते. आणि ते प्रयत्न म्हणजे थिऑसॉफी हा जो शब्द आहे, हा थिऑसॉफी ह्याचा अर्थ असा की अध्यात्मवादी तात्विक विचार, अध्यात्मवादी तात्विक विचार. आणि अध्यात्म ह्याच्यामध्ये आत्मा ही फार महत्त्वाची कल्पना आहे. म्हणजे आत्मावादी असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. तर अशा प्रकारचे तात्विक विचार या थिऑसॉफिकल मुवमेंटमध्ये, ह्या चळवळीमध्ये समाजामध्ये प्रसारित व्हायला लागले. आणि ते प्रसारित करण्यासाठी भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या शहरांमध्ये अशी थिऑसॉफिकल सोसायटी ही केंद्र निर्माण झाली. जे पुण्यातले कोणी असतील त्यांना कदाचित माहिती असेल की पुण्यामध्ये म्हणजे मला माहिती असलेलं थिऑसॉफिकल सोसायटीचं एक जागा जी आहे ती म्हणजे आपल्या फर्ग्युसन रोडला रुपाली हॉटेलच्या समोरून जो गोखले इन्स्टिट्यूटकडे रस्ता किंवा BMCCकडे रस्ता जातो, तिथे आपण जाताना उजव्या बाजूला एक मोठा बोर्ड आपल्याला आणि एक मोठं कॅम्पस आपल्याला दिसतं की ज्या ठिकाणी थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. ते अशा प्रकारची केंद्र भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी सुरू झाली. आणि ह्याचा परिणाम असा झाला की ही केंद्र सुरू झाली म्हणजे काय, तर ती अशी ठिकाणं म्हणजे जसं एखादं ऑफिस लागतं काही प्रसार किंवा काही व्याख्यानं द्यायला, तशा प्रकारच्या त्या जागा असायच्या. आणि त्या ठिकाणी मोठी
विद्वान मंडळी त्या काळातली जी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मोठे प्रभावी असे जे लोक होते, अशी माणसं त्या ठिकाणी येऊन ह्या थिऑसॉफीवरती व्याख्यानं द्यायला लागली. आणि हे थिऑसॉफी म्हणजे आत्मवादी तत्त्वज्ञान आहे. आणि आत्मवादी तत्त्वज्ञान हे भारतीय अध्यात्माचंच मूळ तत्व आहे. कारण भारतीय तत्त्वज्ञान हे मुख्यतः आत्मा ह्या कल्पनेवरती आधारित आहे. तर त्यामुळे ते त्याच्याशीच संलग्न अशा प्रकारचं आहे. आणि असे हे विचार ती विद्वान मंडळी त्या ठिकाणी येऊन व्याख्यानं देत होते. आणि ती व्याख्यानं आज जसं कोणाचं तरी चांगलं व्याख्यान पुण्यामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये असेल तर आपण मुद्दाम जाऊन ऐकतो, तसं त्या काळामध्ये तर ही प्रथा फारच जास्ती प्रमाणामध्ये होती. आणि अशी अनेक सुशिक्षित माणसं, इंग्रजी शिक्षित माणसं ही त्या व्याख्यानांना जायला लागली, ती व्याख्यानं ऐकायला जायला लागली. आणि त्या व्याख्यानांचा अत्यंत प्रभाव ह्या सुशिक्षित म्हणजे इंग्रजी शिक्षित व्यक्तींवरती व्हायला लागला. आणि ह्या इंग्रजी शिक्षित व्यक्तींचे जे आपला धर्म, आपलं अध्यात्म, आपली संस्कृती या सर्वाबद्दल जी एक तिरस्काराची भावना जी मनात निर्माण झाली होती इंग्रजी शिक्षणाच्या काळामध्ये, ती त्यांची हळूहळू कमी व्हायला लागली. तर हा थिओसॉफिकल मुवमेंटचा फार मोठा प्रभाव भारतामध्ये त्यावेळेला निर्माण झाला. ही थिओसॉफिकल मुवमेंट ही भारतातच नव्हे तर आयर्लंडमध्ये सुद्धा काही प्रमाणात प्रभावी त्या काळात झालेली होती. तर असा ह्या गोष्टीचा त्यांनी एक उल्लेख केला की हिंदू पुनरुत्थान व्हायला काय काय घडलं. तर त्याच्यात हे थिओसॉफिकल मुवमेंट की जी सुशिक्षित माणसं, इंग्रजी शिक्षित माणसं जी हिंदू समाज आणि संस्कृती आणि धर्मापासून परावृत्त व्हायला लागली होती, ती माणसं पुन्हा हिंदू धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान ह्याकडे आकृष्ट व्हायला लागली. हा एक फार अत्यंत चांगला परिणाम त्या थिओसॉफिकल मुवमेंटचा झाला. ही एक घटना त्यांनी सांगितली. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची घटना जी आपल्याला थोडी परिचित आहे आणि ती म्हणजे अशी की त्या काळामध्ये विवेकानंद अमेरिकेमध्ये शिकागो इथे जी विश्व धर्म परिषद झाली, त्या ठिकाणी विवेकानंदांची उपस्थिती, विवेकानंदांनी केलेलं अत्यंत प्रभावी व्याख्यान आणि त्यानंतरही त्या परिषदेनंतरही विवेकानंद काही काळ तिथे राहिलेले होते अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेतल्या निरनिराळ्या शहरांमध्ये त्यांची प्रवचनं, व्याख्यानं होत असत. हे जे काही घडलं त्या काळामध्ये, त्या वेळेला ती त्यांच्या त्या व्याख्यानांनी ती अमेरिकन माणसं इतकी प्रभावित व्हायला लागली होती की निरनिराळ्या ठिकाणी जिथे त्यांचं व्याख्यान आहे तिथे अशी अनेक माणसं जात असत, त्यांचे विचार समजावून घेत असत. आणि त्यामुळे हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, हा हिंदू धर्म ह्याविषयीच्या ज्या काही चुकीच्या कल्पना या पाश्चिमात्य लोकांच्या मनामध्ये होत्या, त्या हळूहळू नष्ट व्हायला मदत त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली. ह्या विवेकानंदांची व्याख्यानं कशी होत असत आणि ही माणसं, अमेरिकन माणसं कशा प्रकारे ते सगळं समजावून घेत असत, त्यांना कसे प्रश्न विचारत असत आणि त्यांना विवेकानंद कशी उत्तरं देत असत, ह्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा एके ठिकाणी विवेकानंदांचं व्याख्यान झालं. आणि त्या व्याख्यानानंतर त्या व्याख्यानाने अत्यंत प्रभावित झालेली अशी एक अमेरिकन स्त्री तिथे विवेकानंदांकडे आली आणि ती म्हणाली की मला हे तुमचे सगळे विचार ऐकून माझ्यावरती खूप परिणाम होतो, पण माझ्या मनामध्ये एक शंका येते, ती मला विचारायची आहे. आणि ती म्हणजे अशी की ती म्हणाली की थोडंसं इंग्लिशमध्ये सांगते कारण ते त्या प्रकारे आपल्याला जास्ती लक्षात येतं. ती म्हणाली की व्हॉट एव्हर यू आर सेईंग, डोंट यू थिंक दॅट इट इज हिप्नोटायझिंग.
इजंट इट हिप्नोटायझिंग? कारण हिप्नॉटिझम कसं असतं, असंच असतं ना की जे खोटं आहे ते खरं आहे असं म्हणायला त्या व्यक्तीला लावलं जातं, त्याच्यावरती असा मोह टाकला जातो, असा प्रभाव निर्माण केला जातो की त्यांनी असत्याला सत्य म्हणावं किंवा सत्याला असत्य म्हणावं. तर अशा प्रकारे त्याचे विचार, त्याचं बोलणं हे सगळं बदलण्याचा प्रयत्न हिप्नॉटिझममध्ये केला जातो. म्हणून ती म्हणाली इजंट इट हिप्नोटायझिंग? त्याला इतकं सुंदर उत्तर विवेकानंदांनी दिलं. ते म्हणाले नो, इट्स नॉट हिप्नोटायझिंग, इट इज डिहिप्नोटायझिंग. डिहिप्नोटायझिंग. आणि डिहिप्नोटायझिंग याचा अर्थ फार सुंदर आहे. डिहिप्नोटायझिंग याचा अर्थ असा, तो जो डी शब्द त्याच्या अलीकडे लागला आहे त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऑलरेडी हिप्नोटाईज झालेले आहात आणि तुमच्यावरचा तो हिप्नॉटिझमचा प्रभाव आम्ही दूर करतोय. म्हणजे काय की तुम्ही असत्याला सत्य मानत आहात. म्हणजे आता हे पाश्चात्यांचे जे विचार की ज्याच्यामध्ये सगळं जडवादी, मटिरियलिस्टिक, सगळं बुद्धिवाद, म्हणजे शरीर आणि शरीराची सुख हेच सगळं खरं, भौतिक सृष्टी जी डोळ्याला दिसते, आपल्याला समजते, तीच फक्त सत्य. म्हणजे ह्याला म्हणतात जडवाद. तर जड म्हणजे भौतिक, तर ते भौतिकवादी ही जी सगळी तुमची दृष्टी म्हणजे जी झालेली आहे ती खरं म्हणजे शरीर आणि शरीराची सुख ह्याच्यामध्येच गुंतून राहणं हे खरं म्हणजे असत्य गोष्ट आहे. आणि त्याच्यापासून तुम्हाला परावृत्त करून आम्ही सत्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. आणि सत्य काय आहे तर आत्मा हे सत्य आहे. जरी ते डोळ्याला दृश्य नसलं, ते दिसत नसलं, आपल्याला त्या ज्ञानेंद्रियांना त्याचं ज्ञान होत नसलं, तरीसुद्धा ते सत्य आहे आणि शरीर हे असत्य आहे. तुम्ही शरीरामध्ये गुंतलेले आहात, तुम्हाला शरीराकडून आत्म्याकडे आम्ही नेतोय. दॅट इज डिहिप्नोटायझिंग. तर अशा प्रकारे त्यांनी अशी व्याख्यानं तिथे होत असत. म्हणजे मी हे उदाहरण म्हणून सांगण्याचं कारण असं की हा प्रभाव किती प्रमाणात होत होता की त्यांना मनामध्ये शंका येत होत्या, त्या शंकांचं निरसन ते करून घेत असत. आणि अशा प्रकारे हिंदू संस्कृती, हिंदू अध्यात्म, हिंदू धर्म ह्याचं ज्ञान, ह्याचं सामर्थ्य काय आहे ह्याबद्दलचं ज्ञान ह्या पाश्चिमात्यांना त्या काळामध्ये खूप प्रमाणामध्ये झालं. तर हे जे त्या काळात घडलं विवेकानंदांमुळे, ते श्री अरविंद असं म्हणतात की हे हिंदू पुनरुत्थान व्हायला सहाय्यक अशा ह्या गोष्टी होत्या. की जे त्यांनी म्हटलंय आक्रमक संरक्षण, ते आक्रमणच आहे की दुसऱ्या लोकांवरती, पाश्चिमात्य लोकांवरती, ज्यांना आपली संस्कृती अगदी खोटी आहे, अगदी रानटी स्वरूपाची आहे, आपण काहीतरी अभौतिक गोष्टींना खरं मानतो, अशा प्रकारचे गैरसमज ज्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांच्या मनातले गैरसमजने दूर करून त्यांना आपल्या संस्कृतीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न ह्या अशा काळामध्ये झाला, ह्या विशिष्ट चळवळींमुळे. आणि त्यामुळे हिंदू पुनरुत्थानाला सहाय्य झालं असं श्री अरविंद म्हणतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की वुडरॉफनी जे काही म्हटलेलं आहे की भारतीय पूर्ण जागृत झालेले नाहीत आणि त्यांनी पक्का निश्चय करून सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे, तर ते म्हणतात की तसं नाही, भारतीय जागृत झालेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या घटना घडत आहेत आणि ह्या घटना आणखीन घडणार आहेत. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीचं संरक्षण केवळ बचाव नव्हे तर आक्रमक संरक्षण होणार आहे. आणि हा आक्रमक संरक्षण श्री अरविंदांचा हा शब्द हा नीट आपल्याला कळलाच पाहिजे. हे राजकीय आक्रमण नाही, मी मगाशी सांगितलं, हे जे आहे हे अशा प्रकारचं आक्रमक संरक्षण की आपल्या संस्कृतीमध्ये, म्हणजे
त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खोटेपणाही नाही की दुसऱ्यावरती प्रभाव निर्माण करण्यासाठी काहीतरी दुसऱ्यांना सांगणं अशा प्रकारची वृत्ती नाही. तर आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही उणीवा आहेत, जे काही दोष आहेत, ते आधी निर्मूलन त्याचं करून, ते आधी नाहीसे करून, त्याचबरोबर आपलं जे सामर्थ्य आहे, आपलं जे आध्यात्मिक सामर्थ्य आहे, ते अधिक वाढवून आणि त्याचबरोबर आपल्या भारतीयांमध्ये आपल्या संस्कृतीचा, आपल्या अध्यात्माचा, आपल्या धर्माचा रास्त अभिमान मनामध्ये निर्माण करून इतर लोकांवरती, म्हणजे ह्या युरोपीय लोकांवरती, पाश्चिमात्य लोकांवरती आपल्या संस्कृतीचा प्रभाव निर्माण करणं म्हणजे आक्रमक संरक्षण. तर असं ते म्हणतात की भारत हा आक्रमक संरक्षण करायला लागलेला आहे, त्याचा प्रभाव निर्माण होतो आहे. आणि अरविंदांची पूर्ण अशी अरविंदांचा असा पूर्ण विश्वास होता की हे आक्रमक संरक्षणच नव्हे, भारताचं पुनरुज्जीवन, भारताचं पुनरुत्थान हे निश्चितपणे यशस्वी होणार, ही त्यांची खात्री होती. आणि त्या खात्रीतून, त्या विश्वासातून त्यांनी हे सर्व व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती ह्याच्यामध्ये हा जो भेद आहे, आणि ही जी पाश्चिमात्य संस्कृती त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्यावरती जो निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत हे युरोपीय लोक, ही वस्तुस्थिती आहे ते म्हणतात. आणि असा प्रभाव निर्माण होतो आहे, नाही ते असं म्हणत नाहीत की हा प्रभाव निर्माण झालेला नाही. त्या संस्कृतीचा परिणाम आपल्यावरती निश्चित त्या काळामध्ये होत होता. पण श्री अरविंद म्हणतात की भारत जिंकला गेला नाही. सांस्कृतिक बाबतीमध्ये भारतावरती परिणाम होतोय त्या संस्कृतीचा, पण भारत सांस्कृतिक बाबतीमध्ये, राजकीय बाबतीमध्ये तर आपण पारतंत्र्यात होतो, पण सांस्कृतिक बाबतीमध्ये ते म्हणतात भारत जिंकला गेला नाही आहे. भारतातल्या संस्कृतीचं हे जे पुनरुज्जीवन, आता हे पुनरुज्जीवन याचा अर्थ म्हणण्यापेक्षा यामध्ये असं, म्हणजे युरोपीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्याच्यातला फार महत्त्वाचा एक भेद जो आहे की युरोपीय संस्कृतीमध्ये बुद्धिवाद आणि जडवाद, म्हणजे रॅशनॅलिझम आणि मटिरियलिझम ह्याला जे काही एक अत्यंत महत्त्व दिलं गेलं, त्यामुळे सगळा सामाजिक व्यवहारसुद्धा, माणसामाणसातले संबंधसुद्धा, सगळ्या प्रकारच्या व्यवहारांमध्ये बुद्धिवाद ह्याला महत्त्व, म्हणजे कुठलाही व्यवहार असो, भावना वगैरे ह्याला महत्त्व नाही, तर केवळ बुद्धिवादी विचार करून हे व्यावहारिकदृष्ट्या आपल्या फायद्याचं आहे की नाही. आजही तुम्ही पहा की तेच आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये दिसतं की व्यावहारिकदृष्ट्या ह्या माणसाला आपल्या घरामध्ये ठेवणं, आपल्या पित्याला आपल्या घरामध्ये ठेवणं, आपल्या मातेला आपल्या घरामध्ये ठेवणं हे व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचं आहे का? नसेल तर ती व्यक्ती नको. हे जे आहे ह्याला म्हणतात रॅशनल थॉट किंवा जडवादी वृत्ती, की जे फायद्याचं आहे, व्यावहारिकदृष्ट्या जे आपल्याला फायद्याचं आहे त्याचाच फक्त विचार करायचा. तर असं हे सगळं पाश्चिमात्य मन हे अशा बुद्धिवादी आणि जडवादी साच्यामध्ये अगदी पक्क बसलेलं होतं. आणि त्याच्या उलट भारतीय माणसं ही आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व देणारी अशी होती किंवा आहेत. आणि त्यामुळे ह्या दोन संस्कृतीला जो अत्यंत भेद आहे, हा जो फरक आहे, ही जी भिन्नता आहे, ह्याच्यामुळे ह्या पाश्चात्यांना असं वाटतं की भारतीय माणसं जे काही व्यवहार करतात ते सगळे चुकीचे आहेत,
ते अगदी निर्बुद्धतेचे आहेत. त्यांचा धर्म म्हणजे सगळा खोटेपणा आहे आणि त्यांचं अध्यात्म ह्याला काही कुठल्याही प्रकारचा आधारच नाही. अशा प्रकारचे हे विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले होते आणि म्हणून हा असा प्रभाव ते निर्माण करत होते. आणि आपल्याकडे आता परिस्थिती अशी होती पहा त्या काळामध्ये की पाश्चिमात्य म्हणजे हे युरोपीय माणसं त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्यावरती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या बाजूनी आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुत्थान करण्यासाठी, हिंदू संस्कृतीचं पुनरुत्थान करण्यासाठी प्रयत्न होत होते. म्हणजे दोन्हीकडून हे अशा प्रकारचे प्रयत्न चाललेले होते. अशा परिस्थितीत म्हणजे हाही पक्ष प्रयत्न करतोय, तोही पक्ष प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीमध्ये श्री अरविंद म्हणतात की यामध्ये 2 शक्यता आहेत. ते म्हणतात की 2 शक्यता आहेत. एक म्हणजे असं की भारतीय माणसं, सगळी भारतीय माणसं ह्या पाश्चिमात्यांची बुद्धिवादी, जडवादी संस्कृती आत्मसात करून आपली मूळ संस्कृती नष्ट करून टाकतील, ही एक शक्यता सांगतायत ते. 2 शक्यता. एक म्हणजे त्यांची संस्कृती इतकी प्रभावी होईल की शेवटी भारतीय माणसं आपली संस्कृती विसरून जातील किंवा नकोशी होईल आणि ती कालांतराने नष्ट होईल. म्हणजे भारत हा भारत राहणारच नाही अशा परिस्थितीमध्ये. ही एक शक्यता. आणि दुसरी शक्यता ते असं म्हणतात की सगळ्या जगाचाच असा एक नवीन कालखंड निर्माण होईल की ज्यामध्ये भारतीय अध्यात्माला अत्यंत महत्त्व निर्माण होईल आणि भारत हा सगळ्या जगाचं नेतृत्व ह्या संदर्भामध्ये करेल. लक्षात घ्या, फार सुंदर विचार आहे. आणि आज आपण जर परिस्थिती पाहिली तर खरोखर तसं घडायला लागलेलं आहे. अरविंदांनी कित्येक वर्षांपूर्वी, 100 वर्षापूर्वी हे सांगितलेली परिस्थिती आज वस्तुस्थितीला यायला लागलेली आहे. खरोखरच भारतीय संस्कृतीचा प्रभाव अनेक प्रकारे आज जगामध्ये निर्माण झाला आहे. आज जगातल्या काही देशांमध्ये अशी परिस्थिती आहे की शाळांमध्ये संस्कृत शिकवलं जातं. शाळांमध्ये गीता कंपल्सरी आहे. गीतेचे काही अध्याय हे त्यांना किंवा गीता संपूर्ण ही त्यांना शिकवली जाते, त्यांच्याकडून पाठ करून घेतली जाते. आणि ते मी अशा हे ऐकलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरती. तर अशा प्रकारे हे जे आत्ता घडतंय हे खरोखर इतक्या वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं. कदाचित ते तसं घडू शकेल. ते असं म्हणाले होते की अशी शक्यता आहे की असा संपूर्ण जगाचा असा एक नवीन कालखंड निर्माण होईल की ज्यामध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल. आणि ते नेतृत्व हे आध्यात्मिक दृष्टीने नेतृत्व घडेल. अशा प्रकारे त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि असे विचार मांडून ह्या वुड्रॉपच्या संदर्भामध्ये जे काही त्यांचं लेखन आहे त्याचं शेवट करताना ह्या गोष्टीचा उल्लेख करते की शेवटचा अर्थ अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. ते असं म्हणतात की ह्या सर वुड्रॉफनी जे म्हटलं आहे म्हणजे पुस्तकाचे जे नाव दिलेलं आहे इज इंडिया सिव्हिलाइज्ड, हे जे नाव आहे ते असं म्हणतात की इज इंडिया सिव्हिलाइज्ड असा प्रश्नच नाही आहे. ते म्हणतात असा प्रश्नच असू नये, म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारूच नये. इज इंडिया सिव्हिलाइज्ड. मग प्रश्न काय आहे तर ते असं म्हणतात की भारताची प्रगती तर होणारच आहे. अरविंद असं स्पष्ट म्हणतात भारताची प्रगती होणारच आहे, फक्त त्या प्रगतीची प्रेरणा, कुठल्याही प्रगतीला एक प्रेरणा लागते ना की आपण ह्या मार्गाने जायचं का ह्या मार्गाने जायचं, त्याची एक प्रेरणा असते. तर त्या प्रगतीची प्रेरणा
ही पाश्चिमात्य बुद्धिवादी जडवादी प्रेरणा असणार आहे का भारतीय आध्यात्मिक प्रेरणा असणार आहे? म्हणजे त्याच्या मागचं मोटिवेशन काय? प्रगती करायचीच आहे, प्रगती होणारच आहे, त्याच्या मागे मोटिवेशन काय, त्याच्या मागे प्रेरणा काय असेल? तर एकतर बुद्धिवादी जडवादी प्रेरणा, नाहीतर मग भारतीय मूळ आध्यात्मिक प्रेरणा. ह्या दोनपैकी काय घडेल ते आत्ता सांगता येत नाही असं ते म्हणतात, पण ह्या दोन शक्यतांपैकी काहीतरी एक घडेल आणि त्यावरती भारताचं सगळं भवितव्य ठरेल आणि जगाचंही भवितव्य ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की इज इंडिया सिव्हिलाइज असा संकुचित प्रश्न राहतच नाही. हा संकुचित प्रश्न झाला ते म्हणतात, मर्यादित आहे. इज इंडिया सिव्हिलाइज असा हा संकुचित प्रश्न राहतच नाही. मग काय तर ते असं म्हणतात की हा प्रश्न एका मोठ्या व्यापक प्रश्नाचा एक भाग आहे. हा प्रश्न इज इंडिया सिव्हिलाइज हा असा प्रश्न नाही, तर हा प्रश्न हा संपूर्ण एका मोठ्या व्यापक प्रश्नाचा एक भाग आहे. आणि तो व्यापक प्रश्न काय आहे तर तो प्रश्न असा आहे की मानवतेचं भवितव्य, मानवतेचं भवितव्य व्यापक प्रश्न. हा म्हणजे फक्त भारताचं नव्हे, मानवतेचं भवितव्य हे बुद्धिवाद जडवाद वैज्ञानिक भौतिक किंवा भौतिक वैज्ञानिक प्रगती यावरच फक्त अवलंबून असणार का? का आध्यात्मिक आणि काही धार्मिक प्रेरणा त्याच्यामागे असून अशा प्रकारे सगळं जगाचं भवितव्य ठरणार का? अशा गोष्टीचा म्हणजे फक्त भारताचं भवितव्य नव्हे, तर संपूर्ण जगाच्या भवितव्याच्या विचार करताना भारत हा एक त्यातला एक लहानसा भाग आहे आणि त्याचं भवितव्य हे त्या जगाच्या ह्याच्याबरोबर तसंच ठरेल. तर महत्त्वाचा प्रश्न तो व्यापक प्रश्न आहे की मानवतेचं काय होणार आहे, संबंध विश्वाचं संबंध जगाचं काय होणार आहे? ते जडवादी भौतिक असंच होणार आहे का ते आध्यात्मिक अशा स्वरूपाचं होणार आहे? अशा दृष्टीने आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे केवळ भौतिक विज्ञान केवळ भौतिक प्रगती हेच सगळं, ह्याच्यावरच सगळी संस्कृतीची श्रेष्ठता विद्याचार संपन्नता सिव्हिलायझेशन ज्याला म्हटलं जातं की उच्च संस्कृती असं जे सुधारित संस्कृती असं जे म्हटलं जातं हे फक्त ह्याच गोष्टींवर अवलंबून आहे का? वैज्ञानिक प्रगती भौतिक प्रगती सगळी भौतिक सुख साधनं सगळं जे काही आहे त्याच्यावरच हे सगळं भवितव्य अवलंबून आहे का? अशा दृष्टीने विचार करणं म्हणजे हा खरा व्यापक प्रश्न आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय संस्कृतीला किंवा भारताला जर आपली प्रगती योग्य प्रकारे करायची असेल आणि आपलं स्थान जगामध्ये योग्य प्रकारे टिकवायचं असेल तर भारताने आपली आध्यात्मिक संस्कृती जी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या आध्यात्मिक संस्कृतीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आध्यात्मिक अर्थात त्यांनी अध्यात्माबद्दल जे काही विचार मांडलेले आहेत ते पुढच्या भागामध्ये येतील आणि त्यावेळेला हे अधिक स्पष्ट होईल की त्यांना अध्यात्म म्हणजे काय म्हणायचं आहे हे हळूहळू माझ्या सगळ्या विवेचनामध्ये स्पष्ट होईल. नाहीतर मग मनामध्ये आत्ता तुमच्या कदाचित अशा शंका येतील की हे किती कशा प्रकारचे विचार आहेत की केवळ धर्म आणि अध्यात्म, कारण धर्म अध्यात्म हे सगळं एकच असतं अशा प्रकारची एक चुकीचा समज आपल्या मनामध्ये असं नाही आहे. तर असे
जे आहे तर त्या अध्यात्म म्हणजे काय इथपासून आपण पुढच्या विवेचनामध्ये सगळं पाहणार आहोत आणि अरविंदांनी त्याच्यावरती कसं मार्गदर्शन केलेलं आहे हे सगळं नंतर स्पष्ट होणार आहे. म्हणून मी आत्ता त्यावरती वेळ घालवत नाही. पण एकूण असे त्यांचे विचार आहेत की भारताने मात्र म्हणजे भारताच्या प्रगतीचं सूत्र किंवा भारताच्या प्रगतीची प्रेरणा ही आध्यात्मिक राहिली, जी प्राचीन काळापासून आहे ती तशी राहिली तर भारताचं खरं संरक्षण होऊ शकेल. आणि ह्या दृष्टीनेच प्रयत्न व्हायला पाहिजे. परंतु अरविंद असे म्हणतात की त्या काळामध्ये परिस्थिती म्हणजे तो विशिष्ट काळ ज्या काळामध्ये त्यांनी हे लेखन केलं आहे त्या काळातल्या पुन्हा त्या परिस्थितीचं ते उल्लेख करतात आणि ते असं म्हणतात की त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की भारत केवळ पारतंत्र्यामध्ये नव्हता तर ही पाश्चात्य माणसं, ही युरोपीय माणसं भारताची संस्कृती किती रानटी आहे आणि मागासलेली आहे हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये केला जात होता. तशा प्रकारची पुस्तकं लिहिली जात होती, तशा प्रकारचे लेख निरनिराळ्या मॅगझिन्समध्ये, वर्तमानपत्रामध्ये सगळ्या या देशांमध्ये येत होते. ब्रिटनमध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे लेख लिहिले जात असत, पुस्तकं लिहिली जात असत. आणि अरविंद म्हणतात की अशा पुस्तकांचं, अशा लेखांचं ती युरोपीय जनता अत्यंत सहर्ष स्वागत करत असे. त्यांना ते असे लेख आले की मुद्दाम प्रत्येक जण दुसऱ्याला सांगून की हे वाचलंच का, पहा भारत कसा आहे, हे असा आहे तो भारत. अशा प्रकारे तेच भारताचं चित्र पसरवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केला जात होता. आणि अशा परिस्थितीत अरविंदांना वाटतं आहे म्हणजे त्यांनी असा विचार व्यक्त केला आहे की अशा परिस्थितीमध्ये एक शक्यता अशी आहे की हे युरोपीय भारतामध्ये सत्ताधीश असल्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव कदाचित वाढू शकेल. कारण सत्ता ज्याच्या हातात आहे तो कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू शकतो. तर हे युरोपीय माणसं, विशेषतः ब्रिटिश माणसं, हे आपल्या संस्कृतीचा प्रभाव वाढवण्यासाठी भारतामध्ये निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करतील आणि तो प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने काय केलं पाहिजे हे फार सुंदर त्यांनी सांगितलं आहे आणि ते आपण लक्षात घेऊया की भारताने अशा परिस्थितीमध्ये जेव्हा असा म्हणजे त्यांना भारतीयांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला सत्ताधीशांकडून केला जातो अशा परिस्थितीमध्ये भारताने काय केलं पाहिजे तर ते असं म्हणतात की भारतीयांनी आपली मनोवृत्ती थोडी बदलली पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे की असं नाही आहे की आमचं आहे ते चांगलं आहे असं म्हणून गप्प बसून चालणार नाही. फार सुंदर त्यांनी विचार मांडलेले आहेत की भारतीयांनी आपली मनोवृत्ती थोडी बदलली पाहिजे. आणि मनोवृत्ती बदलली पाहिजे म्हणजे काय ते त्यांनी फार सुंदर स्पष्ट केलं आहे की ते एक असं सुंदर वाक्य त्यांनी वापरले की पाश्चिमात्यांचा दास बनलेला भारत आपल्याला नको आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाश्चिमात्यांचा दास बनलेला, पाश्चिमात्यांचं सर्व बाबतीमध्ये अनुकरण करणारा असा भारत देश आपल्याला नको आहे. आणि जर तो नको असेल, आपल्याला आपला भारत पाहिजे असेल तर मग आपण काय करायला पाहिजे तर आपल्या मनोवृत्तीमध्ये, आपल्या काही परिस्थितींमध्ये आपण बदल करायला पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये आणखी एक त्यांनी असा विचार मांडला आहे की कित्येक भारतीय असे असतात की ते म्हणतात आमचं आहे ते चांगलं आहे कारण ते आमच्या ऋषीपूर्वजांनी निर्माण केलेलं आहे. आता ऋषींनी, द्रष्टे ऋषी त्यांनी निर्माण केलेल्या त्या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होण्याची गरज नाही, आमचं आहे ते चांगलं आहे. अशा प्रकारे परिवर्तनाला नकार देणं ही जी वृत्ती आहे त्याला त्यांनी असं म्हटलं आहे की हे म्हणजे अशा प्रकारे आपण परिवर्तन
जे जरूर आहे ते सुद्धा जर आपण नाकारलं तर आपली प्रगती होणार नाही. प्रगती तर आपल्याला करायची आहे. भारत महान करायचा आहे, पुन्हा महान करायचा आहे आणि भारत महान होणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण अशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे की ही जी वृत्ती आहे की आमच्या काही वेळेला तर काही प्रथा परंपरा ऋषींच्या नावावरती खपवल्या जातात आणि त्या पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि प्रथा परंपरांचं पालन काही वेळेला तर इतक्या म्हणजे विचार न करता केलं जातं. ह्याचं एक उदाहरण गंमत म्हणून मी सांगते की ह्याचं एक उदाहरण सांगते की एका घरामध्ये म्हणजे कशा आपण रूढी परंपरा आपल्या वाडवडील जे करतात तेच आपण चालू ठेवायचं, हे आपण कसं करतो ह्याचं एक उदाहरण म्हणून गंमत म्हणून सांगते की एका घरामध्ये घरातले ज्येष्ठ पिताजी ते पूजा अर्चा वगैरे सर्व करत असत आणि त्यावेळेला ते सर्व तिथे मांडलेलं असेल. त्या घरामध्ये एक मांजर होतं. ते मांजर ते बसले तिथे की त्या सगळ्या तिथे असं लुडबुड करायचं आणि मग ते सांडायचं, काही त्यातलं हे करायचं ते. तर त्या म्हणून त्या मांजराला कुठेतरी बांधून ठेवायची. त्यानंतर ते मृत झाल्यानंतर त्यांचा मुलगा हे करायला लागला. त्याही वेळेला ते मांजर होतं, त्या मांजराला ते बांधून ठेवायला लागले. पुढची पिढी आली, ते मांजरही गेलं. पण आमच्या घरामध्ये प्रथा अशी आहे की तिथे पूजेला बसलं की मांजराला बांधून ठेवलं आणि म्हणून मांजराला बांधून ठेवलं जायचं. इतकं विचार न करता काही प्रथांचं पालन केलं जातं. हे खरोखर सत्य आहे की नाही प्रत्येकाला पटेल की आपण विचारही करत नाही की आपण असं का वागतो, आपण या प्रथा बरोबर आहेत का, या परंपरा बरोबर आहेत का, आजच्या परिस्थितीमध्ये ते योग्य आहे का, काहीही आपण विचार करत नाही. वाडवडिलांनी केलं आम्ही तसं करणार. आपले शेतकरी म्हणतात आमच्या वडिलांनी जशी शेती केली तशीच आम्ही करणार, तुम्ही आम्हाला काही सांगायला येऊ नका. हे सत्य परिस्थिती आहे आपल्या खेड्यांमधली. तर असं जे घडतं तर ते जे आहे तर ते आणि मग काही परंपरा तर ऋषींच्या नावाने खपवल्या जातात आणि त्यांचं पालन केलं जातं. तर हे बरोबर नाही आहे. तर अशा प्रकारे म्हणजे हा विचार शून्य आपल्या परंपरांचा दुराभिमान आहे. दुराभिमान आहे की योग्य नाही आहे. हा अभिमान योग्य नाही आहे, हा दुराभिमान आहे, परंपरांचा दुराभिमान आहे आणि तो विचार शून्य आहे. आणि असं हे जे आहे ह्याला अरविंदांनी म्हटलंय स्थितिशील संरक्षण. स्थितिशील म्हणजे आम्ही आहोत तसेच राहणार. स्थिती आमची स्थिती आम्ही बदलणार नाही, तर आम्ही आहोत तसेच राहणार. हे स्थितिशील म्हणजे तुमचं पाश्चिमात्यांचं आम्हाला काहीच नको, आम्ही आहोत तसेच राहणार, हे स्थितिशील संरक्षण झालं. हे स्थितिशील संरक्षण ते म्हणतात कधीही यशस्वी होणार नाही. काही बाबतीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. आता फार सुंदर ह्या बाबतीमध्ये त्यांनी विचार मांडला आहे. आणि काही बाबतीत आपल्याला बदल करावा लागतो म्हणजे कोणत्या बाबतीत बदल करावा लागतो आणि कोणत्या बाबतीत करू नये ह्याचाही विचार आपल्याला असायला पाहिजे. आणि तो त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे मांडला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये काही मूलभूत कल्पना आणि मूलभूत हेतू, मूलभूत तात्विक कल्पना मूलभूत तात्विक कल्पना आणि काही मूलभूत हेतू असतात की एखादी गोष्ट ही अशी का, ह्याच्यामागे काही एक विशिष्ट मूलभूत असं कारण असतं, हेतू असतो आणि काही मूलभूत कल्पना असतात. अगदी ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्मा ही आपल्या संस्कृतीतली कल्पना ही अशा प्रकारची की आत्मा ही आपण त्याला सत्य म्हणतो आणि शरीर जे आहे हे शरीर ही आपलं खरं स्वरूप नाही,
आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये हे अशा प्रकारचे विचार आहेत. आता हे जे विचार आहेत की आत्मा आपल्यामध्ये आहे आणि त्या आत्म्याचा विकास करण्यासाठी मानवी जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, हा विचारच एवढा मोठा आहे की मानवी अस्तित्वाचा हेतू आणि मानवी अस्तित्वाचा अर्थ त्याच्यामध्ये स्पष्ट झाला आहे. बघा, मानवी अस्तित्वाचा अर्थ सांगितलाय की मानवी अस्तित्व कशासाठी आहे, तर मानवी अस्तित्व हे आत्म्याच्या विकासासाठी आहे, असा अर्थ होतो. आणि मानवी अस्तित्वाचा हेतू म्हणजे तोच की मानवी तो जो आत्मा युगानयुग निराळ्या शरीरांमध्ये जात असतो, तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला तो आत्मा आहे, तो त्या आत्म्याला अधिक ऊर्ध्व दिशेला न्यायला, अधिक प्रगत करायला आपल्याला हे जीवन प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचा आध्यात्मिक विचार आपल्या समाजामध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे, हे आपलं तत्त्वज्ञान आहे. ह्याला म्हणतात मूलभूत काही तात्विक कल्पना किंवा मूलभूत हेतू. तर असे जे मूलभूत हेतू असतात त्यांना अरविंद म्हणतात ते आपले प्राण असतात. असे मूलभूत हेतू हे आपले प्राण जसे आहेत, आपल्या प्राणाला जे महत्त्व आहे तसं त्या मूलभूत हेतूंना आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. तर असे मूलभूत हेतू हे आपल्या प्राणासारखे असतात, ते आपले स्वधर्म असतात असं म्हटलंय त्यांनी शब्द वापरलाय हा, ते आपले स्वधर्म असतात. हे मूलभूत हेतू किंवा मूलभूत तात्विक विचार, जो मी आता आत्म्याचा एक उदाहरण म्हणून सांगितलं, असे जे काही विचार आहेत किंवा हृदयस्थ आत्मा असणं वगैरे, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, ह्या अशा तात्विक कल्पना ह्या मूलभूत आहेत आणि त्या बदलायच्या नसतात. ते आपले स्वधर्म असतात, ते आपले प्राण असतात. जसं आपला प्राण गेल्यानंतर आपलं सगळंच संपलं, तसं हे मूलभूत हेतू जर आपण आपल्या संस्कृतीतून काढून टाकले आणि आपण ते विसरून गेलो तर आपल्या संस्कृतीचा प्राण गेला असा अर्थ त्यातून निर्माण होतो. तर हे आपले स्वधर्म आहेत असं ते म्हणतात. आणि त्याच्याबरोबर ते असं म्हणतात की ह्या मूलभूत हेतूंच्या व्यतिरिक्त आपल्या वर्तनामध्ये, विचार आचारांमध्ये अशा काही गोष्टी असतात की अशा काही बाबी असतात की ज्या म्हणजे काय म्हणायचं त्याला, की ज्या सवयीच्या असतात, सवयी, रूढी, सवयीने आपण एखादी गोष्ट करतो की जे करत आलोय तसंच करत राहायचं, ही सवय लागलेली असते. किंवा एखादी रूढी असते, ती परंपरेने चालू आलेली आहे, ती पुढे चालवत ठेवायची. म्हणजे हे काही गोष्टी अशा आहेत की ज्या केवळ सवयीचा भाग, केवळ रूढी परंपरांचा भाग असतात. ह्या ज्या गोष्टी असतात, रूढी परंपरा सवयी, ह्या कित्येक वेळेला कालानुसार अनावश्यक ठरतात. ह्या रूढी परंपरा ह्या कालानुसार बदलाव्या लागतात. पुढच्या काळामध्ये तशाच प्रकारचं वर्तन हे चालत नाही, तशाच प्रकारचे विचार चालत नाही. की आता ह्याचं उत्तम उदाहरण आपल्या समाजामध्ये फार प्राचीन काळापासून खूप मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब, संयुक्त कुटुंब पद्धती, एक्सटेंडेड फॅमिली ज्याला म्हणतात, अशा प्रकारची फॅमिली अस्तित्वामध्ये होती. की खूप सगळे नातेवाईक ते एकत्र राहणं आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या या नागरीकरणाच्या, आजच्या औद्योगिकरणाच्या परिस्थितीमध्ये, आजच्या सगळ्या विचारसरणीमध्ये सुद्धा ही अशी परिस्थिती, अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था हे आपल्याला शक्य नसते. आणि त्यामुळे आपल्याला वेगळं व्हावं लागतं. वेगळं झालं तरी सुद्धा आपण आपल्या वरिष्ठांशी, आपल्या नातेवाईकांशी आपण संबंध ठेवतो. ह्या पाश्चात्य देशांमध्ये ते घडत नाही, पण आपल्या समाजामध्ये ते घडतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ह्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या काळानुसार, काळाच्या गरजेनुसार बदलाव्या लागतात आणि त्या बदलल्या पाहिजेत. आणि त्यांना, अशा गोष्टींना
अरविंदांनी जो शब्द वापरलाय तो म्हणजे युगधर्म असं म्हटलंय. युग म्हणजे काळाचा धर्म, त्या विशिष्ट काळामध्ये धर्म म्हणजे असं वागलं पाहिजे, हे योग्य आहे. तर त्याला म्हटलं युगधर्म. आणि आधीच्या ज्या गोष्टी, मूलभूत तात्विक गोष्टी ज्यांचा उल्लेख मी आधी केला, त्याला म्हटलेला आहे स्वधर्म. तर ते असं म्हणतात की स्वधर्म हे सोडायचे नसतात आणि युगधर्म जे असतात ते काळानुसार बदलतात. म्हणजेच आपल्या सवयी रूढी ह्या आपण बदलाव्या लागतात काळानुसार, ते युगधर्म असतात. म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये असं सातत्य असतं आणि त्याचबरोबर असं परिवर्तनही असतं. काही गोष्टी सातत्याने ठेवायच्या असतात, काही गोष्टी परिवर्तित होत असतात, काही गोष्टी स्वधर्माच्या असतात, काही गोष्टी युगधर्माच्या असतात. ह्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर अशा प्रकारे बदल आपण घडवून आणले पाहिजेत. आणि त्यानंतर अगदी वेळ होत आलेली आहे, पण एक फार सुंदर एक ह्या बाबतीतली हे एक घटना आहे म्हणून ती सांगते. की त्यांनी असं म्हटलं की काही असं म्हटलं जातं की प्राचीन काळातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या, असं नाही आहे. अरविंद म्हणतात की प्राचीन काळातल्या, आपल्या भूतकाळातल्या सगळ्याच गोष्टी फार चांगल्या आहेत असं म्हणून चालणार नाही. तर त्यातल्या काही गोष्टी आपल्याला सोडायला लागतात, त्यातल्या आपण विचार करून काही गोष्टी आपण सोडणं आवश्यक असतं. आणि ह्याचं त्यांनी दिलेलं नाही आहे, परंतु मी हे उदाहरण देते. ह्याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्या समाजामध्ये आहे आणि अत्यंत महत्त्वाची ती घटना आहे. ते म्हणजे शंकराचार्यांनी जो म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल सर्व मी इथे बोलत नाही आहे, परंतु त्यांनी संन्यासवाद किंवा संन्यासी वृत्तीचं महत्त्व जे ह्या समाजामध्ये अत्यंत आवश्यक मानलं आणि त्या प्रकारे त्या दृष्टीने त्याने प्रचार आणि प्रसार या समाजामध्ये केला, या कल्पनेचा, या विचाराचा, की माणसानी आपल्या विकासासाठी, आत्म्याच्या विकासासाठी सर्वसंग परित्याग करणं आणि संन्यास घेणं हाच आवश्यक मार्ग आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. आता हा जो विचार आहे, हा विचार शंकराचार्यांनी का मांडला असाही विचार आपण करायला लागतो. म्हणजे काही गोष्टी ज्या घडतात विशिष्ट काळामध्ये, त्यांच्या मागे त्या काळातली काही कारणं असतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्या काळातली काही कारणं असतात. आणि तसंच ही संन्यासी वृत्तीवरती जो अत्यंत प्रकर्षाने भर शंकराचार्यांनी त्या काळामध्ये दिला, त्याला तशी कारणं होती. आणि ती फार थोडक्यामध्ये मी सांगते. 2 महत्त्वाची कारणं अशी होती की त्या काळामध्ये एकतर बौद्ध धर्माने भिक्षू होणं आणि घर संसाराचा त्याग करून ह्या त्यांच्या त्या भिक्षूंच्या संघटनेमध्ये जाणं हे आवश्यक मानलं होतं. आणि अशा ह्या बुद्ध धर्माचा असा थोडा प्रसार आपल्या समाजामध्ये त्या काळामध्ये होत होता. आणि ह्या बुद्धाच्या शिकवणुकीला थोडा प्रत्युत्तर द्यायचं ही त्या काळातली एक गरज शंकराचार्यांना वाटली. आणि शंकराचार्यांनी म्हणून एका प्रकारे ही आपल्या समाजातल्या लोकांना हे पटवून दिलं की त्यासाठी तुम्ही बुद्ध किंवा बौद्ध धर्म स्वीकारण्याची गरज नाही आहे. आपल्याही धर्मामध्ये हे अशाच प्रकारची वृत्ती आहे की आपण सर्व संग परित्याग करून आपण संन्यास घेतला तरच आपला आत्मविकास होऊ शकतो. अशा प्रकारचे विचार शंकराचार्यांनी ह्या कारणासाठी मांडले. हे एक कारण झालं. आणि दुसरं फार महत्त्वाचं कारण जे समाजशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे, आणि मी समाजशास्त्राची अभ्यासक होते म्हणून मला ते कारण माहिती आहे, मी त्यावरती काही पुस्तकं वाचलेली आहेत. ते कारण असं आहे की तो काळ, शंकराचार्यांचा काळ म्हणजे इसवी सनाचं 2रं शतक वगैरे इतक्या पूर्वीचा काळ, त्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की परकीय
ह्या उत्तरेकडून म्हणजे पश्चिम आणि पूर्व भागातून आपल्याकडे परकीयांच्या टोळ्या इथे येत होत्या आणि त्यांच्या म्हणजे हे ब्रिटिश काळापूर्वीची गोष्ट आहे ही, तर त्यांच्या टोळ्या येत होत्या आणि त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्या लोकांवरती व्हायला लागलेला होता आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये शंकराचार्य असं म्हणतात की एक प्रकारची नैतिक घसरण ज्याला म्हणतात, नैतिक मूल्य अवनत होत होती, अधोगतीला गेली होती की जी अनेक काळ आपल्या समाजामध्ये जी नीतिमूल्य अस्तित्वात होती त्याचा विसर लोकांना पडायला लागला होता आणि शारीरिक संबंध, स्त्री पुरुषांच्या शारीरिक संबंधांबद्दल अत्यंत आकर्षण निर्माण व्हायला लागलेलं होतं आणि ही जी वृत्ती आहे ही त्या काळामध्ये निर्माण झाली होती. ह्याला काही पुरावे आहेत आणि ते पुरावे म्हणजे असे की आपल्याकडे त्या काळामध्ये निर्माण झालेली काही लेणी आहेत. खजुराहो हे जे लेणं आहे किंवा ही ते जी लेणी आहेत किंवा कोणार्कचं सूर्य मंदिर जे आहे, ह्या अशा ठिकाणी अशा प्रकारची शिल्प आपल्याला दिसतात की ज्यामध्ये स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध ह्यांचं चित्रण अत्यंत उघडपणे केलेलं आहे. त्याचप्रमाणे भवभूतीची नाटकं अशा प्रकारची होती की त्या नाटकांमध्ये काही असे प्रसंग होते की स्त्री आपल्या दडपलेल्या भावना अशा व्यक्त करते. आपल्या समाजामध्ये स्त्री आजसुद्धा अशा आपल्या दडपलेल्या भावना कधी इतक्या उघडपणे व्यक्त करत नाही, पण त्या काळामध्ये त्या संस्कृतीचा असा प्रभाव निर्माण झाला होता की त्या काही नाटकांमध्ये असे प्रसंग आहेत की स्त्री असं बोलून दाखवते आपल्या मैत्रिणीला की मला वैवाहिक जीवन जगायचं आहे आणि मला हे संन्यासी जीवन नको आहे, अशी एक भिक्षुणी आपल्या मैत्रिणीला सांगते. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत हे पुरावे आहेत की ज्याच्यावरून आपल्याला कळतं की जी नैतिक मूल्य आपल्या समाजात बराच काळ अस्तित्वामध्ये होती त्याची घसरण व्हायला लागलेली होती आणि म्हणून शंकराचार्यांना हे आवश्यक वाटलं असावं की हे रोखायला फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना ह्या हे सगळं संसार, हे जग हे मिथ्या आहे. या मिथ्या जगामध्ये तुम्ही अडकू नका, तुम्ही ह्याच्यापासून दूर व्हा आणि ब्रह्म हे एकच सत्य आहे. त्या ब्रह्माच्या त्याच्याशी तादात्म्य होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तुमच्या आत्म्याचा तसाच विकास करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही संन्यास मार्ग हाच त्याला उपाय आहे. अशी काही कारणं त्या काळामध्ये घडली की ज्याच्यामुळे शंकराचार्यांनी संन्यासवादाचं खूप प्रकर्षाने महत्त्व सांगितलं असावं. परंतु त्यानंतर ही संन्यासवादी वृत्ती ही आपल्या देशामध्ये शतकानुशतकं टिकली आणि आपल्या समाजाचं फार महत्त्वाचं नुकसान त्यामुळे झालं. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. परकीय आपल्यावरती आक्रमण करतायत आणि आपला समाज जागृत होत नाही. ह्याला एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे संन्यास घेऊन लोक शांतपणे जगाकडे आणि जगाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत होते आणि त्यामुळे ह्या जगाकडे म्हणजे आपल्या देशात घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करत होते. परकीय सहजपणे आपल्याकडे सगळं त्यांचं आर्थिक, राजकीय, धार्मिक सगळं वर्चस्व निर्माण करत होते. ही सगळी अवनतीची परिस्थिती ह्या पुढच्या शतकांमध्ये आली आणि ती ह्याचाच अर्थ असा की काही विशिष्ट काळातल्या कारणांमुळे काही रूढी किंवा काही कल्पना निर्माण होतात, तात्विक कल्पना, पण त्या काळाच्या असतात, ते युगधर्म असतात, ते नंतर आपण बदलायला पाहिजे असतात. पण आपल्या समाजामध्ये तसं झालं नाही. तीच वृत्ती शतकानुशतकं टिकली आणि आपल्या समाजाचं खूप नुकसान झालं. तर त्यामुळे हे अशा प्रकारच्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर अरविंद म्हणतात की भूतकाळातल्या गोष्टींना थोडी चाळणी लावली पाहिजे, असं ते म्हणतात. थोडी चाळणी लावली पाहिजे. काय ठेवायचं आणि काय टाकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे.